महाराष्ट्र तलाठी भरती आता लवकरच चालू होणार आहे. तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतील, म्हणजेच कागदपत्रे लागतील, तुम्हाला पात्रता काय लागेल व तसेच वयाची अट काय असेल व अर्ज कसा व कुठे करायचा ते आपण पूर्ण इथे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता किंवा आपल्या इंस्टाग्रामला देखील जॉईन हे करू शकता. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात की पात्रता काय राहणार आहे. तुम्हाला तलाठी भरतीसाठी कोणती पात्रता लागणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा, ही एक पात्रता आहे. म्हणजेच तुमच्याकडे डिग्री असणं गरजेची आहे, ते बी मान्यताप्राप्त विद्यापीठातून. त्यानंतर मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणती राहणार आहेत. पात्रतेमध्ये बघा फक्त तुमची डिग्री असणं गरजेचे आहे, ते बी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, आणि तुम्हाला हिंदी व मराठी आली पाहिजे. आता इथे आपण आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ते बघूयात. तर कागदपत्रांमध्ये बघा तुमची 10वीची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजेच तुमचा जो TC आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, ते तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर बघा आधार कार्ड, पॅन कार्ड जे नॉर्मल डॉक्युमेंट आहेत आपले आयडेंटिटी प्रूफ करणारे, ते ॲड्रेस प्रूफ तशा टाईपचे तुम्हाला डॉक्युमेंट इथे लागतील. त्यानंतर जर तुम्हाला कास्टमधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जर तुमच्या कास्टला नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कंपल्सरी असेल तर ते तुम्हाला काढणं गरजेचं आहे. त्यानंतर रहिवाशी सर्टिफिकेट, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करणारं तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसिल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट झालेले असेल तर तुमच्याकडे MSCIT सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला EWS मधून फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10% आरक्षण हे मिळेल. EWS सर्टिफिकेट काय आहे काय नाही आपण यावरती पूर्ण व्हिडिओ टाकलेला, तो देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महिला आरक्षण प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर आता वयाची अट काय ते आपण इथे बघू. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 18 वर्षे ते 38 वर्षे ही वयाची अट आहे व मागासवर्गीय खेळाडू 5 वर्षे सूट तुम्हाला इथे मिळणार आहे. तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अपंग उमेदवारासाठी 7 वर्षे ही तुम्हाला सूट मिळेल. आता अर्ज कुठे व कसा करायचा. तर अर्ज करण्यासाठी नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती अर्ज हा करावा लागेल. त्यावरती आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत की कसा अर्ज करायचा, कुठे करायचा. सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तसंच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.